आत्तापर्यंत बटाटा पकोडे, कांदा भजे, पालक भजी, मेथी भजी, कोथिंबीरचे भजेसुद्धा आपण खाल्लेत आणि ब्रेड पकोडेसुद्धा खाल्लेले आहेत. पण आज मी तुम्हाला ना कांद्यापासून असे मस्तपैकी ब्रेड पकोडे करून दाखवणार. इतके छान क्रिस्पी कुरकुरीत लागतात ना, चवदार टेस्टी आहेत हे ब्रेड पकोडे. कधीही तुम्हाला असं हलकं फुलकं काही खाऊ वाटलं नाश्त्याला, स्नॅक्सला, तर अशा वेळेस हे ब्रेड पकोडे खूप छान लागतात. बनवायला खूप सोपे आहे, रोजच्या साहित्यापासून तयार होतात. तिकडे बघू शकता मस्त केलेले आहेत ब्रेड पकोडे. तर त्यासाठी लागणारं साहित्य काय आपण बघून घेऊया. तिकडे मी एक मोठा कांदा पातळ काप केलेले आहेत उभे. हे असे पातळ काप केलेले आहेत. नॉर्मली ब्रेड पकोडेला कांद्याचा वापर करत नाही, पण आपण हे प्याजचे ब्रेड पकोडे बनवणार आहेत, म्हणजेच कांद्याचे. थोडी कोथिंबीर आणि इकडे मी 4 ब्रेडच्या स्लाइस केल्या, कारण मला खायचं झालं होतं म्हणून 2-4 असे ब्रेड घेऊन हे नाश्ता करते. तिकडे जरा हे ब्रेड साईडला ठेवून घेऊया आणि एका बाउलमध्ये काही साहित्य आपल्याला टाकायचे आहेत. तर सुरुवातीला मी 1 वाटी बेसन पीठ वापरणार आहे. जसं लागल तसं आपल्याला परत एकदा थोडंसं बेसन पीठ वापरायचं, म्हणजे आवश्यकता लागली तरच वापरा. आणि अर्धा चमचा किंवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकले आणि खूप छान कुरकुरीत असे हे पकोडे तयार होतात. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद. इकडे तुम्ही ओवासुद्धा टाकू शकता कुस्करून. 1 चमचा, 1.5 चमचा लाल तिखट, गरम मसाला पावडर 1 चमचा, 1 चमचा धना पावडर आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर. आपण याला 2 बॅचमध्ये टाकायचे. सुरुवातीला थोडी टाकायची, नंतर थोडी टाकायची. आता हे सगळं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. असा घोळ बनवायचा की जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, म्हणजे बरोबर ही कोटिंग ब्रेडला पॅक झाली पाहिजे अशी बनवायची. तर मी याला मिक्स करून घेते. याच्यावर थोडं थोडं पाणी टाकायचं. मला बेसन पीठ जरा आवश्यकता वाटली म्हणून मी थोडी टाकलेले आहे. 1-2-3 चमचे बेसन पीठ अजून ॲड केलेलं आहे, कारण हा बॅटर कमी पडायला नको, त्यामुळं मी बेसन पीठ ॲड केलं आहे थोडंसं. आता हे पाणी असं टाकून हे बघा, हे असा टेक्स्चर बनवायचा आपला बेसन पिठाचा. हे अशा पद्धतीने हा टेक्स्चर बनला पाहिजे भज्याची स्टफिंग आपली, म्हणजे पकोड्याची. माशी असा बॅटर झाला ना, मग ब्रेडवर खूप छान अशी कोटिंग होती याची. आता आपण काय करायचं आहे, उरलेली कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया ह्या स्टेजवर. आता सगळे मसाले, हळद, मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. आता हे पातळ केलेले कांदे जे आहेत ना, एकच घ्यायचा, छोटा मोठा तुमच्या आवडीनुसार घ्या आणि पातळ असे स्लाइस करायचे याचे आणि मग मिक्स करून घ्यायचं. हलक्या हाताने चोळून घ्यायचे. सगळे कांदे याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत. चमच्याने जमत असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता, पण हाताने सोपं जातं. हे बघा, तर मी हलक्या हाताने हे सगळे कांदे याच्यामध्ये मिक्स केलेत. आवश्यकता वाटली, म्हणजे जास्तच घट्ट वाटलं मिक्स करता वेळेस, तर मग थोडंसं थेंबभर पाणी टाका. तर मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. सगळे कांदे बघा मिक्स झालेले आहेत आणि छानपैकी असं हे भज्याचं पीठ तयार झालेलं आहे. आता हे जे ब्रेड घेतलेत आपण, ह्याला आपण ट्रायंगल आकार द्यायचे, म्हणजे त्रिकोणी आकार. एकदम असे लाईनीशीर सेट करून कट करू शकता, किंवा एक स्लाइससुद्धा असं त्रिकोण आकाराची कट करू शकता. तर मी असे मस्तपैकी हे ब्रेड कट करून घेतलेले आहेत. पाहू शकता किती सुंदर असे याचे ट्रायंगल आकार तयार झालेले आहेत. आणि आता आपण ह्याचे मस्तपैकी भजे बनवायचे, म्हणजे पकोडे बनवायचे. हे अशा आकाराचे कट करायचे. 4-5 जसे पण लागेल तुम्हाला ब्रेड घ्या. आता हे जे भिजवलेलं पीठ आहे आपण भज्याचं, पकोड्याचं, त्याच्यामध्ये एक ब्रेडची स्लाइस अलगद हाताने, अगदी हलक्या हाताने तुम्ही हे ब्रेडचे स्लाइस याच्यामध्ये सेट करा. वरून चमच्याने सगळं हे भज्याचं पीठ जे आहे ना त्याच्यावर सेट करायचं, म्हणजे बेसन पीठ, जे मसाले, कांदे वगैरे टाकलेत ते सगळं कोटिंग करायची, पूर्ण डीप करायचं. हे असं. आता जर चमच्याने तुम्हाला जमलं सोपं उचलायला, तर तुम्ही हाताने किंवा चमच्याने उचलू शकता. पण काय, चमच्याने जरा तुटायची भीती वाटते, त्यामुळं थोडंसं हाताने अलगद उचललं की सहजपणे असं तेलामध्ये आपल्याला सेट करता येतं. कारण हाताने आपण कसं हलक्या हाताने उचलू शकतो. तर मला तर सोपं गेलं आहे हाताने, तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता. थोडंसं बॅटर जर वर कमी वाटलं तर असं हलक्या हाताने सेट करू शकता. जोपर्यंत आपण पलटी करत नाही तोपर्यंत थोडासा बॅटर वर लावू शकता. आता खालची बाजू जोपर्यंत कडक होत नाही ना, तोपर्यंत याला पलटी करू नका अजिबात. आता हे कडक झाली का नाही आपण चमच्याच्या सहाय्याने पहिलं चेक करायचं.
आणि मग असं हलक्याच हाताने ह्याला पलटी करायचं. थोडासा हाय मीडियम गॅस ठेवू शकता, पण अगदीच हाय नको आहे. एकदा चांगलं तेल तापून झालं की लगेच हे कडक होऊन जातात. तर बघू शकता किती मस्त हा ब्रेड पकोडा आपला तयार झालेला आहे. आता ह्याला असं पलटी करून असं झाऱ्याच्या सहाय्याने एक्स्ट्रा ऑइल असं निथळून मग आपण ह्याला असं काढून घ्यायचं. तर बघा किती मस्त झाला आहे, क्रिस्पी असा कुरकुरीत असा हा ब्रेड पकोडा झालेला आहे, कांद्यापासून तयार केलेला. टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचं, म्हणजे उरल्या सुरल्याला सगळं तेल निघून जाईल. आता दुसरासुद्धा लगेच ह्याच्यामध्ये सेट करते. हा फ्राय होत असतानाच त्या बॅटरमध्ये एक ब्रेड स्लाईस सेट करून ठेवून द्यायची, म्हणजे सोपं जातं, पटापटा बनवता येतात. हे असं कडक झाला की मग याला पलटी करायचा. बघा किती लगेच सहजपणे हे कडक होतात, काही तुटत वगैरे अजिबात नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे ब्रेड पकोडे बनवू शकता. जरा वेगळ्या पद्धतीचे छानपैकी लागतात. आता हे सुद्धा मस्त लालसर असा भाजून निघला आहे. हा पण काढून घेतला आहे. याचं एक्स्ट्रा ऑइल निथळून घेते आणि 2-4 अजून बनवून घेते आणि मग गरमागरम आपण प्लेटमध्ये याला सर्व करूया. तर झाला आहे हा दुसरासुद्धा ब्रेड पकोडा. तर इकडे बघू शकता तुम्ही, मी इतके सारे ब्रेड पकोडे गरमागरम फ्राय केलेले आहेत सेम प्रोसेसमध्ये. तर हे बघा किती छान दिसतात, दिसायला किती भारी वाटतात बघा. क्रिस्पी कुरकुरीत असे हे ब्रेड पकोडे केलेले आहेत. मस्तपैकी असं कांद्याची कोटिंग लावली ना, त्यावेळेस इतकं छान फील होतं ना, म्हणजे असे हे कांदे भजी इतके मस्त लागतात. अगदी तसंच तुम्हाला फील होईल आणि सोबत ब्रेडचा एक फ्लेवर म्हणजे मस्तच वाटतो खातावेळेस. तर तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर झाले, दिसायला किती छान वाटते. असं कुणाला जर प्लेट तयार करून दिलं, सर्व करून दिलं तर किती आवडीने खातील. आणि लहान मुलाला सुद्धा हे 2-4 जरी तुम्ही टिफिनमध्ये जरी दिले तरी खूप छान आहे. ते हे बघा, कधीही तुम्हाला असं भूक लागली, स्नॅक्समधून काही खाऊ वाटलं आणि रोज रोज एक एक खायचं जर कंटाळा आला असेल ना, तर हे जरा मस्त वेगळ्या पद्धतीचे ब्रेड पकोडे करून बघा. खूप छान आहे, बनवायला सोपे आहेत. बघितले तुम्ही सोप्या पद्धतीने तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही ब्रेड पकोड्याची, म्हणजे कांद्यापासून बनवलेली ब्रेड पकोड्याची रेसिपी? आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा, खूप आवडीने खातात तुम्ही. असेच रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला, वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईबर करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच माझे व्हिडिओ पहिले बघायला भेटतील. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी गरमागरम चहासोबत याला खाणार आहे. केचपसोबत तुम्ही खाऊ शकता, पण चहासोबत अप्रतिम लागतात. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.